गुड इव्हिनिंग एव्हरीवन. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा आमच्या ज्ञान प्रबोधिनी या चॅनलमध्ये. तर आपण या अगोदर आशा स्वयंसेविका यांनी डायरी कशी लिहायची याबाबतचा पार्ट 1चा व्हिडिओ बनवलेला आहे व आता त्यापुढील व्हिडिओ आपण कंटिन्यू करणार आहोत. तर यामध्ये देखील आपण ग्राम आरोग्य रजिस्टर या डायरीमध्ये कसं भरायचं, पात्र जोडप्यांची माहिती या डायरीत कशी भरायची किंवा आशा स्वयंसेविकेला दरमहा मिळणारा मोबदला वगैरे कसा भरायचा याची अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती या व्हिडिओत बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओमधून तुम्ही स्किप करू नका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि तुमच्या कमेंट, तुमच्या जेवढे जास्त कमेंट येतील किंवा कुठल्या भागावरती तुम्हाला व्हिडिओ हवा असेल त्याची कमेंट आली की त्यानुसार व्हिडिओ टाकण्यात येतील. त्यामुळे कमेंट ह्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. तर अशा भगिनींनो, तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा असेल ती कमेंट मात्र या व्हिडिओच्या खाली नक्की करा. चला तर मग सुरू करू आपण आपला आजचा व्हिडिओ. तर बघा, आशा स्वयंसेविकेस मिळालेले दरमहा एकूण मोबदला. तर अशा प्रकारची ही डायरीतील एक अतिशय महत्त्वाचं पान आहे व यात वर्षभरात जो काही आशेला मोबदला मिळतो त्याची माहिती आपण इथं व्यवस्थित लिहिणार आहोत. तर इथं एप्रिल 2024 पासून मार्च 2025 पर्यंत आपण इथं भरणार आहोत. त्यानंतर बघा, इथं प्रत्येक महिने दिले आहेत व आपल्या कामाचे जे काही पैसे होतील ते आपण इथं भरणार आहोत व आपल्याला खरंच एकूण रक्कम आणि मोबदला प्राप्त धनादेश क्रमांक आपण या ठिकाणी भरणार आहोत. हे देखील अतिशय महत्त्वाचे आहे व यातूनच आपल्याला काय समजेल की आपल्याला नेमकं कुठल्या महिन्यात किती मोबदला प्राप्त झालेला आहे. अशा प्रकारे ही वर्षभरासाठी एकूण वार्षिक मोबदला या ठिकाणी व्यवस्थित आपण भरू शकतो. त्यानंतर पुढच्या पानावरती बघा, हे अतिशय महत्त्वाचं पान आहे व या आशा डायरीमध्ये हे व्यवस्थित कसं भरायचं ते मी आता तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर बघा, आशा स्वयंसेविकेच्या कार्यक्षेत्राचे गावाचे आरोग्य रजिस्टर. तुम्ही मला भरपूर वेळा कमेंट केल्या आहेत की ग्राम आरोग्य रजिस्टर वगैरे कसं भरायचं. तर या डायरीत हे आपण व्यवस्थितरित्या भरू शकतो. तर इथं बघा, आशा स्वयंसेविकेच्या कार्यक्षेत्रातील एकूण लोकसंख्या. तर इथं आपण एकूण लोकसंख्या लिहिणार आहोत. त्यानंतर आशा स्वयंसेविकेच्या कार्यक्षेत्रातील एकूण कुटुंबाची संख्या या बॉक्समध्ये भरणार आहोत. त्यानंतर आशा स्वयंसेविकेच्या कार्यक्षेत्रात एकूण किती BPL कुटुंब आहेत त्याची संख्या आपण इथं भरणार आहेत. एकूण APLची किती कुटुंब आहेत ते आपण इथं भरणार आहोत. तर अशा प्रकारचे व्यवस्थित प्रवर्गनिहाय इथं वर्गीकरण करून देखील आपण लोकसंख्या भरणार आहोत. पुढे जाऊन बघा, या ठिकाणी अनुक्रमांक आहे, परत कुटुंब प्रमुखाचं नाव आपण लिहायचं आहे. त्यानंतर व्यवसाय, म्हणजे ती व्यक्ती जी काही व्यवसाय करत असेल तो आपण इथं भरणार आहोत. ते APL का BPL कुटुंब आहे ते इथं व्यवस्थितरित्या खात्री करून आपण त्यांच्या कास्ट वाईज भरायचं आहे. त्यानंतर कुटुंबाची माहिती आहे. तर सदस्याची संख्या, तर टोटल सदस्य किती आहे ते आपण इथं, त्यातल्या अपत्याची संख्या, स्त्रियांची संख्या आणि पुरुषांची संख्या आपण इथं भरणार आहोत. तर यापुढे जाऊन जर आपण पाहिलं तर इथं बघा, व्यवस्थित अशी माहिती भरायची आहे. शेवटी इथं संपर्क क्रमांक आपण भरणार आहोत. त्या अशाच प्रकारची माहिती आपले जेवढे कुटुंब असतील, म्हणजे जे काही आपल्या 1000 लोकसंख्येचे 200 किंवा 100 किती वगैरे जे काही तुमची कुटुंबसंख्या असेल त्यांची माहिती आपण इथं व्यवस्थितरित्या भरणार आहोत. तर या ठिकाणी बघा, सदस्यांची एकूण संख्या व्यवस्थित लिहायची आहे व त्यांची जी काही स्त्रियांची संख्या असेल, पुरुषांची संख्या असेल ती व्यवस्थित वर्गवारी करून त्यांचा संपर्क क्रमांक आपण व्यवस्थितरित्या या डायरीमध्ये भरायचं आहे. तर हे आहे आशा स्वयंसेविकेच्या कार्यक्षेत्राचे आरोग्य रजिस्टर. तर ही माहिती जोपर्यंत तुमची घरं असतील तितक्या कुटुंबापर्यंत, ही माझी 216 घरं आहेत त्यामुळे मी इथं 216पर्यंत ही माहिती कंटिन्यू केलेली आहे. तर त्यानंतर जर आपण पाहिलं तर हे आरोग्य रजिस्टर, जितकी तुमची कुटुंबसंख्या असेल तिथपर्यंत तुम्ही ही माहिती भरू शकता. साधारणतः या रजिस्टरमध्ये 509पर्यंत जरी तुमची कुटुंब असतील तरी 509पर्यंत तुम्ही ही माहिती भरू शकता. तर बघा, सूचनावरील तक्त्यामध्ये कार्यक्षेत्रातील कुटुंबाची माहिती वर्षातून 2 वेळेस आशा स्वयंसेविका अद्ययावत करत आहेत किंवा नाही त्याची गटप्रवर्तकांनी नियमित तपासणी करावी. तर हे काय करायचं आहे, तर यातील माहिती, समजा एखाद्याचा मृत्यू वगैरे झाला असेल किंवा नवीन जन्म झाला असेल ते देखील आपण त्यात ॲड करायचं आहे व वेळोवेळी ही जी काही
आपली डायरी आहे, डायरीतील जे काही आरोग्य रजिस्टर आहे ते अद्ययावत किंवा अपडेट ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता की आशा स्वयंसेविकेच्या कार्यक्षेत्रातील लसीकरणबाबतची माहिती. तर या ठिकाणी जी काय आपली बालके असतील त्यांचा अनुक्रमांक लिहायचा आहे, बालकाचं नाव व्यवस्थित लिहायचं आहे, त्यानंतर त्याचं वय. या ठिकाणी वयाच्या ऐवजी आपण जन्मतारीख लिहिली तर ते ॲक्युरेट होणार आहे. त्यानंतर या ठिकाणी जे काही लसी आपल्या इथं दिल्या जातात यात जर कमी असतील किंवा वेगळ्या असतील तर त्यापेक्षा वेगळ्या लसी आपण म्हणजे ज्या काही आपल्या कार्यक्षेत्रात दिल्या जातात त्या 0 ते 1 वर्ष वयोगटातील लसीकरण आपण असं व्यवस्थित डेट टाकून वगैरे घेणार आहोत. त्यानंतर इथं 1 ते 2 वर्षातील वयोगटाचं लसीकरण आहे. तर अशा प्रकारे आपण हे 5 वर्षापर्यंत देखील हे लसीकरण व्हिटॅमिन ए डोस वगैरे ॲड करून या डायरीमध्ये कंटिन्यू करू शकतो. अशाच प्रकारची माहिती आपल्या कार्यक्षेत्रात जी काही बालके असतील त्यांचं लसीकरण आपण व्यवस्थितरित्या या डायरीमध्ये भरून घ्यायचं आहे. तर इथं काही सूचना दिल्या आहेत बघा. लसीकरणाचा डोस दिला असल्यास योग्य त्या रकान्यात अशी खूण करायची. दवाखान्यात प्रसूती झाल्यास हेपॅटायटिस बीचा जन्मतः डोस द्यावा. त्यानंतर 1.5 महिन्यानंतर पहिला डोस द्यावा. प्रसूती घरी झाल्यास 333 यातील माहिती थोडीशी अद्ययावत आपण करायची आहे. त्यानंतर बघा याच डायरीमध्ये पुढे पात्र जोडप्याचं रजिस्टर देखील कसं भरायचं याची देखील माहिती आहे. तर या ठिकाणी अनुक्रमांक, पात्र जोडप्याचं पूर्ण नाव, महिलेचे एकूण वय आणि विवाहाचे दिनांक, एकूण जिवंत अपत्यांची संख्या आपण भरायची आहे किंवा गर्भधारणा टाळण्यासाठी कोणते गर्भनिरोधक साधने वापरत आहेत त्यासमोर देखील आपण टिक करायचे आहे व त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक लिहायचा आहे. अशाच प्रकारे काही नाही, गर्भनिरोधक गोळ्या, तांबी, कुटुंब नियोजन, शस्त्रक्रिया आणि निरोध अशा प्रकारची माहिती. व यानंतरचा या डायरीचा पुढील पार्ट म्हणजे जे काही या डायरीमधील माहिती अजून तुम्हाला सांगायची राहिली आहे किंवा कशी भरायची हे सांगायचं आहे ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. या डायरीमध्ये अजून महत्त्वाचे घटक येणार आहेत त्यामुळे या पुढचा भाग देखील नक्की बघा. धन्यवाद.